तुळजाभवानी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, परम पवित्र भारत माता, परम पवित्र भगवा ध्वज, ज्याच्या प्रांगणामध्ये बसलोय ते तुमच्या नगरीचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ, श्री मारुतीराय, सगळी महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आमच्या सगळ्या धारकरी आणि वारकरी परंपरेतल्या सद्गुरूंना, वारकरी संप्रदायामध्ये मी वास्करांचा शिष्य आहे आणि धारकरी संप्रदायामध्ये मी भिडे गुरुजींचा शिष्य आहे. आता संबोधन माझं ओळख करून देत असताना उल्लेख केला, तुमचं आज एक तपपूर्ती शिवजयंतीच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या कार्याची होती आहे आणि 11 वर्षापूर्वी मी इथे आलो होतो. या ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये पायऱ्यांवरती जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्या दिवशी बाजारही होता, बरीच वाहनांची रेलचेल होती आणि आज 12 वर्षाच्या तपपूर्तीनंतर आज काहीतरी ऐकण्यासाठी 8 वाजून गेलेले आहेत. मिरवणूक सुरू होती, त्याचा आनंद घेतलेला आहे. आमच्या वारकरी संप्रदायाची दिंडी झाली, दिंडीचा आनंद तुम्ही घेतलेला आहे. खूप काही कष्ट सकाळपासून आमच्या तरुण धारकऱ्यांनी सुद्धा घेतलेले आहेत. शिवनेरी पासून धावत ज्वाला घेऊन आलेले आहेत. आमचे जे ढोल पथकाचे आमचे सगळे जे कलाकार होते तरी खूप अत्यंत जोशपूर्ण आणि समोरच्याच्या देहामध्ये काहीतरी चैतन्य सळसळेल असं त्या नादब्रह्मातून त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना श्रम झाले, पण माझी एक विनंती आहे की इथून पुढचा 1 तास तुम्ही मला द्यावा. खरं म्हणजे मी 1 तासाचा धनी नाहीये, कारण मी काही 45 मिनिटाची तासिका घेणारा प्राध्यापक नाहीये किंवा अनेक मोठ्या वक्त्यांसारख्या मिनिटांवर काही रिडिंग पडणारा असाही वक्ता नाहीये. मी तुमच्यातला सामान्य धारकरी आणि सामान्य वारकरी आहे आणि त्या परंपरेला, ज्या परंपरेने दिलेलं आहे आम्हाला, त्या परंपरेची निश्चितपणाने आमच्याकडे श्लोकच आहे, मुळी निष्ठा अभंग उरी ठेवणी मार्ग चाला, आव्हान देऊन उठा नित संकटाला, आशीष देईल तुम्हा तुळजा भवानी आणि जिंका आदेश दिला शिवभूपती. जिंकण्यासाठी माणसाला जन्म असावा लागतो आणि हे दिलं कुणी? हो, मगाशी सगळ्या आमच्या लहान मोठ्या वक्त्यांनी खरं म्हणजे जीवन प्रवास उलगडलाय. तुम्हाला सगळा इतिहास बऱ्यापैकी गेल्या 12 वर्षामध्ये अनेक वक्त्यांच्या माध्यमातून माहिती आहे. तुम्ही प्रतिष्ठानचे धारकरी आहात, वारकरी आहात. मग काय आहे बरं वारकऱ्यांचं धारकऱ्याचं नेमकं नातं? लक्षात घ्या, संत कृपा झाली आणि इमारत फळा, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. हे देवालय ह्या भागवत संप्रदायाची विचार 700 वर्ष या इस्लामी सत्तेचा नुसता नंगानाच सुरू होता. प्रत्यक्ष माऊली ज्यावेळी उत्तर यात्रेला गेलेल्या होत्या, नामदेवराय सोबत होते, सगळी संत मंडळी सोबत होती आणि अशा वेळी त्या दिल्लीच्या सुलतानांनी मांडलेला नंगानाच हा माऊलीने प्रत्यक्ष अनुभवला होता. आणि इथं आल्यानंतर या महाराष्ट्राचा जो सम्राट होता रामदेवराय यादव, त्याला कानी कपारी ओढून सांगितलेलं होतं, अरे रामदेवा तुला कळतंय का? अरे उत्तरेमध्ये एक हिरवा वादळ घोंगावतंय, दिन 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 अल्लाहू अकबरचे नारे करत हिंदुस्थानच्या सगळ्या नकाशावरती स्वराज्याचं राज्य निर्माण करू इच्छित आहे. आणि आपल्या माता भगिनींच्या शेतात राज्य गोठ्यातली गाय, वेदांत ज्ञान, दिशाचा स्वतः स्वाभिमान सगळं गहाण पडणार आहे. जागा हो. त्या सम्राट यादव रामदेवराय यादवाला माऊलींनी आणि माऊलींच्या बरोबर गेलेल्या उत्तर भारताच्या यात्रेला सगळ्या संत मंडळींनी हे सगळं समजावून सांगितलं होतं, पण ऐकतो तो रामदेवराय कसला बघा. आणि हे न ऐकल्यामुळं संतांचे शब्द आहे. आमच्याकडे असं म्हटलेले, देव सारावे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणते. पुढे म्हणतायत माऊली हे महाराज की देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. कारण त्या सगळ्या देवतांच्या हातांमध्ये आमच्या स्वतः एका पांडुरंगाशिवाय आमच्या फक्त माऊलीला त्याच्या हातामध्ये मात्र शस्त्र नाहीये.
बाकी सगळ्या देवदेवतांच्या हातांमध्ये शस्त्र आहे. आम्ही त्याचा कधी अर्थ घेतला नाही, कधी समजूनच घेतला नाही. मुळात शौर्य, धैर्य, पराक्रम, पौरुष, साहस याची पूजा करणं, याचा मान सन्मान करणं, किंबहुना तो शरीरामध्ये, मनामध्ये, मनगटामध्ये भिनवून गेलं, ही धारकरी परंपरा आहे. आणि पुन्हा एकदा या धारकरी परंपरेचा योग्य अभिमान बाळगून भक्तीमध्ये टाळ मृदंगांच्या तालावरती, विनेच्या झनत्कारावरती विठ्ठल विठ्ठल आणि रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकोबांच्या नामस्मरणाबरोबर काय उड्या घ्याव्यात, काय नाचावा. हो, तुम्हाला वाटते 108 प्रकारचे खेळ आहेत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. किती किती खेळावे. हो, तुम्हाला सगळे फक्त काय चेंडू फळी अमकं तमकं आता जेवढं दूरचित्रवाणीवरून दिसतंय तेवढंच तुम्हाला कळतंय, पण तुम्हाला नाही माहीत. या वारकरी संप्रदायाच्या कधीतरी वारींमध्ये चालून बघा, कधीतरी वाळवंटामध्ये जाऊन अनुभव घ्या. 108 प्रकारचे खेळ आहेत. हे खेळताना 8 वर्षाचा मुलगा जेवढा देहवान हरपून खेळतो तेवढाच आमचा 80 वर्षाची माऊली सुद्धा एवढीच देहवान हरपून खेळते. काय सामर्थ्य आहे हो. अहो, घरामध्ये पाहिलं तर कधीतरी ते वॉकर घेऊन चालत असतात, साखर झालेली असते, श्वास फुलत असतो, दमा लागत असतो. पण तुम्हाला सांगू का की ज्ञानोबा तुकोबांचा जय जयकार सुरू झाला आणि टाळ मृदंगांचा ध्वनी कानावरती आला की शरीरामध्ये जे चैतन्य संचारतं, जो अनुभव मगाशी तुमच्या नादब्रह्माला तुम्ही घेतला होता. एवढं तासे वाजत असताना मला खात्री आहे मगाशी बामा बघितली मी. हो, आले ते. आणि काही काळ का असेना पण त्यांना नाचावंसं वाटलं ध्वज घेऊन. काय आहे बरं हे, लक्षात घ्या. तेच आमच्या संप्रदायामध्ये आहे. मी पाहिलेलं कमळेखाली ज्यांना वारं गेलेलं होतं अशा माणसाला आमच्या आबासाहेबांचं कीर्तन सुरू झालं की स्टेजच्या बाजूला आणून उभं केलं जायचं. आबासाहेबांनी रामकृष्ण सुरू केलं की तुम्हाला काय सांगू, वारं गेलेल्या पायांमध्ये असं चैतन्य सळसळायचं. आणि आबासाहेबांनी पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हटलं की ते चैतन्य पुढे निघून जायचं. हे सामर्थ्य आहे त्या नामस्मरणामध्ये आणि संत संप्रदायाच्या भक्तीमध्ये. आता ही संत आणि भक्ती कशी एकत्र आली बघा. नंतर सांगितलं नामदेवरायांनी, आपलं रामदेवरायांनी ऐकलं नाही माऊलींचं. त्याचा परिणाम असा झाला की स्वतःला अमरावतीची तुलना ज्या दौलताबादची केली जात होती, देवगिरीची, स्वतःची तुलना ज्या इंद्राशी तो करत होता. असलं सामर्थ्यवान यादवांचं साम्राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रावरती असणारं साम्राटाचं राज्य लयाला गेलं. संतांचा शब्द फुका जात नाही, लक्षात घ्या. माऊलींनी सांगून सुद्धा सावधानता बाळगली नाही. महापराक्रमी राजाच्या कुळात जन्माला आलेला असताना सुद्धा सम्राट राजा नुसते तेवढंच नाही, 13 वर्षाची जेठाई नावाची मुलगी त्या अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागली. आणि 4 लक्ष होणांची खंडणी तेव्हापासून आज तागायत दिल्लीला महाराष्ट्र भरतोच आहे. लाचार कोणी कधी कधी ना जगावे. श्लोक म्हणता नव्हे की लाचारी आजही दिल्लीची आहे ना, हाय कमांड. संपलेलं नाही ते. पुढे लक्षात घ्या. माऊली 16व्या वर्षापर्यंत काय बरं, अरे विचार करा, ज्ञानाने किती मोठा असावा माणसाने. काय द्यावी, कुठलं विद्यापीठ होतं, कुठल्या शाळा होत्या, काही नाही. पण कशासाठी आले होते, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया. अरे सगळ्या आपल्या कर्तव्य परायणतेपासून विन्मुख झालेल्या समाजाला जागेवर आणण्यासाठी अत्यंत मोजक्या, नेमक्या आणि पेलेल अशा शब्दामध्ये अध्यात्म सांगणाऱ्या आमच्या माऊली, त्यांना माऊलीच का म्हणावं. अहो, आई कुणाला म्हणावं. आईची करवयाची जाती करी लाभावी न प्रीती. पोरग भविष्यात मला सांभाळेल म्हणून आई प्रेम करत असते का त्याच्यावर? नाहीये. तो कितीही रागावला, कितीही रुसला, कितीही मारला तरी एक वेळ बायको वाट बघत नाही हो. त्याच्यावरती दुसरं पान उपडे ठेवते, भरलेलं ताट सारून स्वतः जेवून घेते. पण माझी आई कधी जेवते काय हो? नाहीये. कारण ती कुठल्याही लाभाशिवाय आपल्या लेकरावरती प्रेम करत असते. तो जेवल्यानंतरच तिच्या मुखामध्ये घास उतरत असतो. ही आईची माऊली आहे. आणि तीच उपमा ही माऊलीला दिलेली आहे. विचार करा, भगवंताने कुरुक्षेत्रावरती सांगितलेली गीता ही केवळ आणि केवळ 7 श्लोकांमध्ये सांगितलेली होती. किती? 7 श्लोकांमध्ये. सांगणारा भगवंत होता आणि ऐकणारा कोण होता?
संप्रदायाची माणसं म्हणून विचारू. अर्जुन होता, दोघही त्या ताकदीचे होते म्हणून 7 श्लोकांमध्ये समजले. कारण कुरुक्षेत्रावर एवढा वेळ नव्हता 4 तासाचं व्याख्यान द्यावं एवढा. काय बरोबर आहे ना? आणि मग या गीतेचं तत्वज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आलेली ती अमृत वचन ही जगासाठी उपलब्ध व्हावीत आणि म्हणून विनंती करण्यात आली. आता कुणी कुणी ऐकली होती? आता भगवंताच्या मुखातून आलेली ती नाही का? या दोघांशिवाय आणखी दोघांनी ऐकली होती. एक संजयानं धृतराष्ट्राला चक्षुर्वै सत्यम, म्हणजे त्यावेळी काही लाईव्ह टेलिकास्ट होता. आमच्याकडे आज आम्ही म्हणतो दूरचित्रवाणी आणि त्याच्यावरती थेट प्रक्षेपण. कळलं का नाही? लाईव्ह टेलिकास्ट म्हणलं कळेल नाही. काय हल्ली आम्हाला मराठीपेक्षा इंग्रजी जास्त बोललेलं आवडतं ना नाही का? मग मी त्याला म्हणेन चक्षुर्वै सत्यम म्हणलं तर तुम्हाला काही कळणारच नाही का? जे घडलेला जो वृत्तांत आहे त्याला चक्षुर्वै सत्यम म्हणजे जसा घडला तसा सांगण्याची योजना ही भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावरती हात ठेवणाऱ्या कृपेमुळे त्या संजयाला प्राप्त झाली होती. आमच्याकडे एक श्लोक आहे, इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी. कसली दिव्य दृष्टी? इतिहास वाचा. सावधान, शांत बसे. इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी, न वाचता होय राष्ट्र दुःखी कष्टी. जशी दिव्य दृष्टी मिळे संजयाला, जशी दिव्य दृष्टी मिळे संजयाला तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला. ती दृष्टी जर भारताला लाभली नाही संजयासारखी तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये हिंदू समाज, हिंदू राष्ट्र, हिंदू समाज म्हणून आपण टिकू शकणार नाही. आता मग रामदेव रायांचं राज्य गेलं, अल्लाउद्दीन खिलजी आला आणि तेव्हापासून महाराष्ट्र हिरव्या छत्राखाली नांदणूक करायला लागला. पुन्हा निजामशाह आला. निजामशहाच्या पदरी एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी होते. जनार्दन स्वामी हे अत्यंत विरक्त साधू सत्पुरुष. पण तुम्हाला सांगू का, निजामशहाच्या पदरी ते दिवाण होते. कळलं का? निजामशहाच्या पदरी काय होते? दिवाण होते. आणि देवगिरीवरती हे साधू संत सत्पुरुष असल्यामुळं एके दिवशी देवगिरीवरती त्यांचं ध्यान लागलं आणि समाधीस्थ अवस्थेमध्ये जनार्दन स्वामी गेले. आणि एवढ्यात देवगिरीवरती संकट आलं. शत्रू मोठ्या बेफाम आला. आता देवगिरीचं संरक्षण केलं पाहिजे आणि म्हणून धावत धावत शिष्य म्हणून परंपरा कोणाकडे आली? नाथ महाराजांच्याकडे आली, ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो. शांती ब्रह्म ज्यांना म्हणतो त्यांच्याकडे आली. नाथ महाराज धावत धावत गेले आणि जनार्दन स्वामीने सांगावं की महाराज राज्यावरती संकट आले आणि आपण उठलं पाहिजे, गेलं पाहिजे. हे सांगण्यासाठी गेलं. बघतायत तर काय झालंय? महाराजांची काय लागलीये? समाधी. आता कसं करायचं? काही विचार झाले ना. आणि एवढ्यात त्यांचं लक्ष गेलं. जनार्दन स्वामींचा युद्धातला जो वेश होता सेनापतित्वाचा, तो वेश तिथे टांगलेला दिसला. काही नाही, शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या एकनाथ महाराजांनी तो सेनापतित्वाचा वेश जनार्दन स्वामीचा तो जो वेश आहे तो स्वतःच्या देहावरती चढवला. ती शस्त्र धारण केली आणि देवगिरीवर आलेल्या संकटाचा असा सामना केला की शत्रू पळवून लावला. शत्रू पळवून लावला आणि पुन्हा आले. अंगावरचा वेश काढून ठेवला आणि जनार्दन स्वामी समाधीतून जागे होण्याची वाट उभी राहिली. तुम्ही सांगू शकाल का शांती ब्रह्म असणाऱ्या एकनाथाला कसं काही शक्य झालं? कसं काही शक्य झालं? अहो, ज्या जनार्दन स्वामींचा सेनापतित्वाचा वेश घेतला होता तिथंच त्यांना गुरुनी आज्ञा दिली होती काय करायचंय पुढे. कळलं का? समाधीस्थ जरी जनार्दन स्वामी झाले होते तरी शांती ब्रह्म असणाऱ्या एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं काय? जे तुकोबारायांनी सांगितलं, बेना हुनी बहु आम्ही विष्णुदास आणि वज्रा हुनी कठीण भेदू ऐसे. वेळ प्रसंग पडला. अहो, किती दिली तर देऊ हा सोपा शब्द वापरतोय. कमरेचं काढून सुद्धा देऊ. आणि नाठाळाचे माती हातकाठी म्हणले का तुकोबरा असं बोलले? विश्ववंद जगद्गुरु आहेत ते.
तेही कुठल्या विद्यापीठात गेले नव्हते, लक्षात घ्या. पण जे ज्ञान दिलंय 4098 अभंगांच्या माध्यमातून, तसे 4 कोटी अभंग आहेत. मुळात 100 कोटींची आमची प्रतिज्ञा होती नामदेवरायांची. 96 कोटी त्याची हयातीत झाले पूर्ण. राहिलेले 4 कोटी अभंगांसाठी तुकोबारायांचा जन्म आहे. 100 कोटी अभंगांची प्रतिज्ञा केली होती, 96 कोटी नामदेवरायांनी पूर्ण केले. राहिलेले 4 कोटी पूर्ण करण्याकरता तुकोबारायांचा जन्म आहे. आणि विचार करा की ते तुकोबाराय आम्हाला काय सांगतात. तेच तुकोबाराय पुढं शिवछत्रपतींचे सद्गुरू आहेत. कळलं का? काय मेना हुनी मऊ, अहो धर्माचे पालन करी पाखांड खंडन, हेच आम्हा काम बीज वाढवावे ना म्हणलेलं आहे. धर्माचे पालन, धर्म पालन करणं ही आज खरी जबाबदारी तुमच्या आमच्यावरती येऊन पडली आहे. शिवजयंती करूया, संभाजी महाराजांचे पुण्यतिथी करूया, हे सगळे उत्सव परंपरा तुमच्या माझ्याकडे आलेले उद्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा पुन्हा सगळ्या सणवारांचा रूढी परंपरांचा पुन्हा एकदा बहर येणार आहे. चर्ची पालवी फुटणार आहे चैत्राची. त्याच पद्धतीने गावोगावच्या यात्रांना सगळीकडे ऊत येणार आहे, सगळीकडे बहर येणार आहे. आपण त्या परंपरा नेहमीप्रमाणे आपण करत असतो. पण लक्षात घ्या, या ज्यांच्या मुळं टिकल्या किंबहुना त्या तशाच काय काय धर्माचं पालन म्हणजे तरी भगवंताने गीतेमध्ये काय सांगितलंय? वडिली जे जे अनुसरती, वडिली जे जे अनुसरती तया नाम धर्म म्हणती, एरते अनुष्ठिती सकळ लोक, एरते अनुष्ठिती सकळ लोक. वाढ वडील जे करत होते त्या परंपरा त्याच श्रद्धेने, त्याच अंतःकरणपूर्वक, त्याच निष्ठेने, तेवढ्याच आदराने त्या तशाच करत राहणं म्हणजे धर्माचं पालन नव्हे का? आणखीन काही वेगळं आहे? नाहीये. मग विचार करा की जे शांती ब्रह्म 100 वेळा येऊन तुकल्यानंतर सुद्धा क्रोधित होत नव्हते, ते शांती ब्रह्म शत्रूला पळवून कसे काय जाऊ शकले? बरोबर आहे की चूक? आता बघा, तिथं भाव वेगळा आहे, इथं भाव वेगळा आहे. इथं कर्तव्यपूर्ती आहे आणि तिथं भाव काय होता? तिथं म्हणाले की बरं झालं, म्हणले खूप दिवस विचार होता 100 वेळा गंगेचं स्नान करून पुण्य संपादन करावं. एक यवन वरती बसलेला होता, त्याला मनामध्ये आलं, ते म्हणले या शांती ब्रह्मांची एकदा म्हणले परीक्षाच घेऊया. फार म्हणले यांचा गवगवा चाललाय, शांती ब्रह्म म्हणजे काय, का म्हणले राग येत नाही, कसा येत नाही तेच बघतो. आणि म्हणून काही नाही, गंगा गोदावरीच्या पात्रामध्ये नाथ महाराज नेहमीप्रमाणे गेले, स्नान केलं, पेळलेल्या धोत्राचा पेळून खांद्यावरती टाकला आणि निघाले. हा जरा वरती बसला होता सज्जामध्ये, तिथून जाणाऱ्या एका मार्गच्या वर चांगलं कवडीवर पान सुपारी वगैरे काच चुना सगळं जे काही लागते ते घेऊन बसला होता. काही नाही, नाथ महाराज जाताना बरोबर त्यांच्यावरती खाली पचकन थुंकला. नाथांना वाटलं काहीतरी घोटाळा झाला. पुन्हा म्हणले गेले, पुन्हा गंगा गोदावरी मध्ये गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा अंगावरती पेळलेल्या धोत्राचा पेळू टाकला, पुन्हा गेले, पुन्हा थुंकला, पुन्हा महाराज गेले, पुन्हा थुंकला. अहो थुंकता काय झालं माहितीये का? 108 वेळा नाथांचं गंगा गोदावरीचं स्नान झालं. पण ह्याची अवस्था काय झाली माहितीये का? संतांची केली होती ना थट्टा. ह्याचा जबडा चालायचं बंद झाला, तोंडातनं आवाज यायचा बंद झाला, स्वरयंत्र थांबलं. आणि हे त्याच्या पुन्हा लक्षात आलं की 108 वेळा शांतीब्रह्म असणाऱ्या संतांची आपण परीक्षा घेतली, आपला अधिकार नव्हता. संतांची परीक्षा घेण्याएवढे आपण मोठे नव्हतो, पण त्यांची परीक्षा घ्यायला गेलो. त्याचा परिणाम म्हणून काय झालं? घशाच्या स्वरयंत्राला सूज आली, पूर्ण स्वरयंत्र थांबलं, काही करता येत नाही, बोलता येत नाही अशी अवस्था झाली. आणि मग नाथांना शरण गेला, म्हणला बाबा क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली. म्हणले क्षमा नाही, म्हणले तुझ्याच मध्ये दर्शन घ्यायचंय मला. म्हणले असा कोण होता की ज्याच्यामुळं एवढे दिवस संकल्प केला होता रोज गंगा गोदावरीच्या म्हणले सहवासात आहे, पण 108 वेळा स्नान करावं ही इच्छा काय पूर्ण झाली नव्हती, ती तुझ्यामुळे आज पूर्ण झाली. कळलं का? शांती दया क्षमा अलंकारांगी आणि अभंग प्रसंगी धैर्यवंत म्हणले साहेब. शांती दया क्षमा अलंकारांगी, संतांचे अलंकारच आहेत ते, पण नाथांसारखा अभंग प्रसंगी धैर्यवंत म्हणले. म्हणजे ज्यावेळी वेळ प्रसंगी त्यावेळी प्रजेचं रक्षण करण्याच्या कामी सुद्धा हीच संत मंडळी हातामध्ये ढाल तलवार घेऊन उभी राहून शत्रूला पळवून लावलेलं आहे. त्याच्याही पुढे मगाशी सांगितल्याबद्दल उदाहरण देतो. वारीमध्ये चालत असताना मगाशी कालच फक्त आणण्याचं सांगितलं,
पूर्वीची वारी चालत असताना माऊली आपल्यामध्ये जी भगवी पताका असायची, पूर्वीची वारीच खडतर होती. आताची वारी जरा हायटेक झालेली आहे. हायटेक म्हणजे काय, सर्व सोयीने युक्त आहे, दळणवळणाची साधनं उदंड आहे. पूर्वीची वारी फार खडतर होती माहिती आहे मला. टापरी बांधली की त्यावेळी पाऊस काळ उदंड होता. कुठल्या तरी एखाद्या झाडाखाली शेजारी खात बसलेले असताना पाऊसही पडायचाच, त्यामुळे खाली भाकर खाणं चालू असायचं. आणि अशा वेळी एखाद्या कावळ्यानं पक्षानं समजा त्या टापरीवरती म्हणजे मुंडाचं जे काही गोळा गुंडाळलेला असेल त्याच्यावरती चुकून विष्ठा जर टाकली तर सतत भिजणं सतत वाळणं चालू असायचं. त्यावरची एखादी बी त्या मुंडाच्यावर पण उगवून यायची. अशी खडतर वारी होती. कळलं का मी सांगितलेलं? कळलं का? हा, इतकी खडतर वारी होती. स्वतःच जे काय असेल शिदा नेलेलं तोच भाकर तुकडा 3 दगडांची चूल मांडून त्याच्यावरती शेकून खाणारी त्यावेळची परंपरा होती. आजच्या सारखं इन्स्टंट काही मिळत नव्हतं. त्यावेळची वारी फार खडतर. अगदी दंडवत घालणाऱ्यांची सुद्धा परंपरा जर तुम्ही बघितली त्यावेळची पंढरपुरापर्यंत तर तुम्हाला पटणार नाही. घोड्यावरनं जायचं, पण घोड्यावर नोकर असायचा. स्वतःच ओझं स्वतः नेऊन एका टप्प्यावर ठेवायचं, पुन्हा मागच्या खुणेपर्यंत यायचं, पुन्हा दंडवत घालत त्या परत पिशवी आपली जिथे ठेवली असेल तिथपर्यंत जायचं, तिथनं पुन्हा ती पिशवी पुढे न्यायची, एका विशिष्ट टप्प्यावर ठेवायची, पुन्हा मागच्या टप्प्यावर यायचं, पुन्हा दंडवत घालत जायचं. ही पंढरपूरला जायची त्यावेळची परंपरा होती. आज आहे काय ती? सोपं आहे काय ते? नाहीये. लक्षात घ्या, आमच्या निष्ठा कुठं अपुऱ्या पडल्या. आपण सगळ्या गोष्टीला हायटेक स्वरूप दिलं. सगळं आता कसं पाहिजे, पोटातलं पाणी न हलता वारी आहे, तसं नव्हतं पूर्वी. आणि मग त्या वारीमध्ये लक्षात घ्या ती भगवी पताका होती घरातून नेलेली, पण पळशीमध्ये भाल्याचं टोक सुद्धा असायचं. वेळ प्रसंग पडला तर तीच भगव्या पताकाची काठी उलटी ठोकून तिला भाल्याचं टोक ठोकलं जायचं आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जायला आमचा वारकरी तयार असायचा. हीच वारी भक्ती आणि शक्तीची. लक्षात घ्या. धर्म रक्षावयासाठी आम्हा करणे लागे आटी ज्यावेळी तुकोबाराय म्हणतात. हो, शिवछत्रपतींना भेटल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनाच इच्छा झाली की काय तुकोबारायांचे अभंग आहेत, काय वाणी आहे, काय सामर्थ्य आहे, काय ज्ञान आहे. खरंच ह्या पांडुरंगाचा गजर सुरू झाला, ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरू झाला, मृदंगांचे स्वर कानावरती आले की रंगून जावंसं वाटायचं. कशाला उभी राहायचं, धर्म पत्करलाय म्हणून महाराजांना वाटलं चला महाराजांच्याकडे जाऊया, गळ्यामध्ये माळ घालून घेऊया तुळशीची, शिष्यत्व पत्करूया आणि जय जय राम कृष्ण हरी तिथनं पुढे करूया. आणि म्हणून गेले. तुकोबारायांना जाताना काही मोकळं जावं का? जगद्गुरूंना भेटायला जायचंय, सद्गुरूंना भेटायला जायचंय. म्हणून काय करावं, आज तुम्ही ज्या पद्धतीने पालखी काढली, तो पालखी घेतली, मान मरातब केला, छत्र चामर घेतली, देण्यासाठी काही लागणारं धन घेतलं, लागणारं शिध्याचं अन्न घेतलं, सगळं काही घेतलं, लवाजमा संवत घेतला. महाराजांना जगद्गुरूंना भेटायला जायचंय, साजेसं सगळं नेलं पाहिजे. पण आमचे महाराज कसे होते, न लगे धन मुक्ती संपदा आणि संत संग देई सदा. सोने नाना आम्हा मृत्युगे समान. अरे काय करायचंय आम्हाला ते? या अशा पद्धतीचं ज्या तुकोबारायांचं वागणं त्याच्याकडे घेऊन गेले तर तुकोबारायांनी सांगितलं, म्हणलंय म्हणजे महाराज म्हणले काही नाही, म्हणजे तुमचं शिष्यत्व पत्करायचंय, आजपासून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, कपाळी बुक्का द्यायचंय, हातामध्ये टाळ घ्यायचं आणि तुमच्या बरोबर केवळ विठ्ठल विठ्ठल करून त्या विठ्ठल नामाच्या रंगामध्ये रंगून जायचंय. काय इच्छा व्यक्त केली बघा शिवछत्रपतीने. पण तुकोबारायांनी सांगितलं, मगाचाच अभंग आहे परत, धर्माचे पालन करी पाखंड खंडन आणि हेची आम्हा काम बीजे वाढवावे नाम. तो धर्म आमचा आहे, आम्हाला हे तुमचं काही नको. मग मी तुमचा राजधर्म आहे ते तुम्ही केलंच पाहिजे. जे राजाला आवश्यक आहे ते राजाने धारण करणं आवश्यक आहे. पण आम्ही कोण आहोत? संत आहे, विरक्त आहोत आम्ही. आम्हाला यातलं काही लागत. तुमची विरोध तुमच्यापाशी ठीक आहेत आणि तुम्ही जो मार्ग पत्करलेला त्या मार्गावर तुम्ही चाललं, हे तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्हाला करावंच लागेल. कळलं तुम्हाला? म्हणजे तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजधर्म सांगितला आणि त्या राजधर्माच्या वाटेवरती तशाच कठोर पद्धतीने चाललं, हाच तुमचा राजधर्म आहे म्हणून सांगितलं. म्हणजे तुकोबारायांचं आणि शिवाजी महाराजांचं नातं होतं की नाही?
होतं ना. म्हणजेच भक्ती आणि शक्ती लक्षात घ्या. समर्थ रामदासांना सुद्धा आमच्या संत परंपरेने थोडं बाजूला ठेवलंय, पण समर्थ रामदासांनी सुद्धा गावोगावी मारुतीची मंदिरं का स्थापन केली सांगाल? गावोगावी तांबड्या मातीच्या कुस्तीच्या आखाडे का निर्माण केले सांगाल? लक्षात घ्या. समाज विमुख झाला होता. 700 वर्षामध्ये या सगळ्या इस्लामी आक्रमकांच्या मुळे शौर्य, धैर्य, पराक्रम, पौरुष, साहस प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण किंबहुना आमच्या सगळ्याच देवदेवतांनी केलेला सगळा पराक्रम विसरून गेलेले होते आणि कुठल्या तरी पातशाची नोकरी करण्यामध्ये धन्यता मानणारा उभा समाज निर्माण झालेला होता. मगाशी आमच्या लेखीनं वर्णन केलं त्या पद्धतीने वेदातलं ज्ञान, गोठ्यातली गाय, शेतातलं धान्य, घरातलं स्त्रीधन, देशाचा स्वतः स्वाभिमान संपलेला होता. श्वान सुकरासारखं जगणं चालू होतं आणि अशा वेळी समाजामध्ये ती ज्वाला प्रज्वलित करणं इतकं सोपं नव्हतं. देशासाठी जगायचं, शिवबान सांगावा झाडलायचं आणि वेळ पडली तर मारायचं आणि धर्मासाठी झुंजायचं. आजच्या सारखा सैन्यात काही पगार मिळत होता म्हणून लोक भरती झाली का हो? नाही. स्वातंत्र्याची झोप त्यांच्या अंतःकरणावर निर्माण करणं एवढं सोपं होतं का हो? आज तुम्ही शिकलेले आहात म्हणून समोरचा वक्ता बोलताना सुद्धा तो योग्य की अयोग्य बुद्धीच्या कसोटीवर तुम्ही तो तपासून घेताय. तुमच्याकडे येणारा आवाज योग्य रीतीने पोहोचावा म्हणून हा ध्वनिवर्धक आहे. या ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत तो आवाज योग्यरित्या पोहोचतोय. तुम्ही निमंत्रण दिलं ते या भ्रमणध्वनी नावाच्या चेटकावर दिलं म्हणजे 7 समुद्र पलीकडे असलेल्या माणसाला सुद्धा बिनतारी संदेश यंत्रणा तत्काळ कळते. बरोबर आहे ना? हे सगळं आलंय आपल्या घरात. दुसरी बाब अशी, मी ज्या यांत्रिक अर्थातून आलो त्याला काही घोडे लावावे लागले नव्हते. तो यांत्रिकच होता. त्यामुळे काही तासाच्या आत एवढ्या शेकडो किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचलोय माऊली. बरोबर की चूक? विज्ञान तंत्रज्ञानाचा सगळा चमत्कार आहे. आज मंगळावर सुद्धा माणसांची वस्ती कशी होईल बघायचं चाललंय नाही का? मग विचार करा की आपल्या शिवछत्रपतींच्या काळात काही होतं का? समाज शिकलेला होता. तो गुलामगिरीत आहे हे सांगणारं तरी कुणी होतं का? नाही. जो समाज 700 वर्ष अव्याहतपणे त्या गुलामगिरीच्या शृंखला, ते साकादंड, प्रदास्यत्वाचे सुवर्णालंकार मिळवावे तेवढ्या अभिमानाने मिळवणारा बादशाह भगवान विष्णूचा अवतार, त्याच्या मुखातून आलेले वाक्य आपल्यासाठी ब्रह्मवाक्य, अशा समजणाऱ्या समाजामध्ये घराच्या वरी ठेवूनी तुळशी पत्र, उरी धगधगे हिंदवी राज्य मंत्र, जरी प्राण गेला तरी नाही खंत, अशांची शिवाजी असे जन्मजात. काय हो तुळशी पत्र काय, निखारा काय, दोन्हीचा अर्थ सारखाच नव्हे. घरादारावर, गुराढोरांवर, शेतीवाडीवर, सगळ्यावरती निखारा ठेवून हा कुठं निघालाय? स्वतःचं घोडं, स्वतःचं खोगीर, स्वतःचं हत्यार, स्वतःची भाकरी आणि करतोय स्वराज्याची चाकरी. हे सोपं होतं का व्रत? ही भावना लोकांच्या अंतःकरणात बिंबवणं किंबहुना जगण्यासाठी आणि मरण्यासाठी सुद्धा तयार करणं हे सोपं होतं का? नाही. वेळ प्रसंगी स्वतःची एखादी माता बहीण त्या बादशाच्या जनानखान्यामध्ये भोगदासी म्हणून भरती करून त्याला देऊन स्वतःची जागिरी, जमीनदारी, स्वतःची सरदारकी राखण्याची खान परंपरा तिथे निर्माण झालेली होती. स्वतःला प्रभू रामचंद्राचे वंशज म्हणून घेणाऱ्या राजपूत समाजामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पिढीमध्ये किमान एक तरी माता बहीण त्या बादशाला दिलेली आहे भोगदासी म्हणून आणि स्वतःच्या जागिऱ्या राखलेल्या आहेत, स्वतःचे राजे रजवाडे राखले आहेत. तुम्ही एक विचार करा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या शिवाजी राजाने बांधलेला एखादा तरी राजवाडा दाखवू शकाल काय हो? एखादा तरी राजवाडा दाखवू शकेल का? तेच राजस्थानामध्ये जावा आणि बघा पर्यटन. लाल महाल, गुलाब महाल, हवा महल, शीश महल, आईने महल, काय आणि अतिशय सुस्थितीत आहे सगळे का सांगा? प्रत्येक पिढीतल्या किमान एक दोन माता भगिनी त्या बादशाच्या घरामध्ये नातेसंबंध जोडून स्वतःच्या जागिऱ्या, स्वतःचे राजवाडे, स्वतःची संपत्ती, स्वतःची जमीनदारी, स्वतःची सरदारकी शाबूत ठेवली प्रभू रामचंद्राच्या प्रत्यक्ष पुढात जन्माला आलेल्या लोकांच्यातून. पण माझा राजा तसा नव्हता हो. कसा होता?
सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधने तो योग, राज्य साधनांची लगोद कैसी केली. अरे घोंगड्यावरती बसणारा, बांधाच्या मातीवरती बसणारा, हातात तुमची दिलेली कांदा भाकर घेऊन खाणारा तुमच्या माझ्यासारखा सामान्य राजा होता. आणि सामान्य प्रजेची दुःख समजणारा रयतेचा राजा म्हटलेला आहे. रयतेचा राजा. मगाशी आमच्या लेखीने छान म्हटलं, काय बरं स्वराज्य, ते प्रत्येकाला वाटावं की हे माझं राज्य आहे. म्हणून महाराजांनी शब्द उचलला, रयत. रयत, रयतेच राज्य आहे हे प्रत्येकाला वाटावं. आणि सांगताना सांगितलं होतं महाराजांनी, गड्यानो, ही जी आपली आई आहे ना भारत माता, पारतंत्र्यामध्ये किती दिवस ती गुलामगिरीत आहे. आणि ती आकंदून सांगतीये, प्रजासत्ताच्या शृंखलानी ती रक्तबंबाळ झाली आहे. तिच्या मस्तकावरती सौभाग्याचं स्वातंत्र्य तिलक जवळ 700 वर्ष झाली. एक हिंदू राजा अभिषिक्त झाला नाही. गड्यानो, एक संधी आहे. ही देवभूमी आहे, ही सुवर्णभूमी आहे, ही तपोभूमी आहे, ही संतभूमी आहे. हिला मुक्त करायचं आहे. पण तुमच्या साथीशिवाय ते अपूर्ण आहे. तुमची साथ अपेक्षित आहे. तुम्ही आम्ही अनेक संकल्प करतो, पूर्णत्वाला जाणारे किती असतात मला माहित नाही. तुमच्याकडे करतात का 31 डिसेंबर साजरा करतात काय हो? मला माहित नाही हो. आंग्ल दिनांक आहे तो. आम्ही आपलं चैत्र शुद्ध प्रतिपदेला पाडवा म्हणतो आणि 9 वर्षाच्या सदिच्छा एकमेकांना देतो. त्या दिवशी पुढचे सगळ्यांचे स्टेटस असतात, नाही का? हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. आम्ही संकल्प करतो 31 डिसेंबरला. उद्यापासून काय, उद्यापासून काय असेल ते आजच्या दिवशीच. मग होतं काय माहितीये का, 31 डिसेंबरचा हँगओव्हर उतरत नसतो दुसऱ्या दिवसापर्यंत. मग पुन्हा असं वाटतं त्याला 1 जानेवारी, हा आज 9 वर्ष आहे की, पहिला दिवस तो कसा साजरा झालाच पाहिजे. कालचा संकल्प गेला खड्ड्यात, पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलायचं. कसं होणार? हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. काय आहे, आम्हाला जे दिलंय ते इतकं ताकदीचं आहे ना, तो ज्वालामुखी आहे. हे सतीचं वाण आहे. हे पदरात घेणं इतकं सोपं नाही. पदर सुद्धा तेवढाच मजबूत असावा लागतो. देशासाठी जगायचं, शिवबानं सांगावा धाडला आणि वेळ पडली तर मरायचं. म्हणजे काय, सर्व राष्ट्रार्थ जीवन जगू, प्रण हा अभंग, अभंग म्हणलेला आहे. प्रण मी घेतलेला आहे, प्रण. राष्ट्रार्थ जीवन जगू, राष्ट्रासाठी जीवन जगणार आहे. राष्ट्रार्थ जीवन जगू, प्रण हा अभंग, आपत्ती दुःख भवती असता अथांग, सर्वस्वार्पण करू आम्ही माय भूस, आणि निर्माल्य जीवन बनवू उरी तीव्र ध्यास. आज घातलेलं फुल उद्या काय असतं, निर्माल्य. तशी जगणाऱ्यांची अखंड पिढीच्या पिढी आपल्या मागच्या ह्याच्यामध्ये निर्माण झाली. आपल्या पूर्वजांनी ती केली. असंख्याने आपल्या प्राणांची कुरवंडी या मातृभूमीसाठी दिली. म्हणून तुम्ही आम्ही आज जे जगतो आहोत ना, ते भाग्य आपल्यासाठी आले. मग अशी आमच्या दादानं सांगितलं की आमच्या स्त्रियांच्या मस्तकावरती असणारं सौभाग्याचं लेणं, ते गळ्यातलं असणारं मंगळसूत्र, आमच्या बांधवांच्या मस्तकावरती असणारा तो मंगल तिलक, आमच्या मंदिरांच्या वरती फडकत राहणारा, दौलत राहणारा भगवान, आमच्या गोठ्यांमध्ये घंटा नाद करत चालत राहणाऱ्या गोवत्स म्हणजे वासरांसहच्या गायी, आमच्या घरासमोरची रांगोळी, आमच्या घरातल्या मांगल्याचं प्रतीक असणारी आमच्या दारासमोरची तुळस, तिच्या पुढे तेवत असणारं ते निरांजन, हे कशाचं प्रतीक आहे बाळा? हे कोणामुळे राहिलं? काशी एकी कला जाती, मथुरा मस्जिद होती, न होते शिवाजी न होते संभाजी, तो सुन्नत होती सबकी. हे त्रिकाला बाधित सत्य भावानं, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. विचार करा. अहो प्रभू रामचंद्राला सुद्धा अवतार होते की नाही? हा. पण ज्यावेळी 14 वर्षाचा तो वनवास संपला आणि ज्यावेळी पुन्हा एकदा अयोध्येमध्ये आले, राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना उपदेश घ्यावा लागला राज्य कसं करायचं. तो कुणाकडून घेतला? माऊली कुलगुरू वसिष्ठांकडून घेतला. आता कुलगुरू वसिष्ठ कोण आहेत? संत प्रवृत्तीचे सद्गरस्त आहेत. आलं लक्षात? कुलगुरू आहे, ब्राह्मण आहेत, वरकला नसणारे आहेत. आणि त्यावेळी योग वसिष्ठ सांगितलं वसिष्ठांनी.
आणि त्या योग वशिष्ठाद्वारे प्रभू रामचंद्राला उपदेश केलाय राज्य कसं करायचं, म्हणून रामराज्य आहे. कळलं का माऊली? संत चरण रज लागता सहज. संतांच्या चरणाची धूळ लागल्यानंतर सुद्धा काय होतं, वासनेचे बीज दळून जायचे. ताकद किती आहे संतांच्या मध्ये बघा. वाल्याचा वाल्मिकी करणं सोपं होतं का? कर्तव्याची जाणीव करून दिली की नाही त्याला सांगा बरं. वाल्या कोणाचा अधिकार काय? नाही, तुम्ही बघितलं असेल, परीस लोखंडाचं सोनं करतो हे मान्य आहे. परीस लोखंडाचा परीस करतो का? नाही. देव आपल्या भक्तावर कृपा करतो, त्याला उद्धरतो, मान्य आहे. पण देव त्याला देव करतो का? नाही. मग ते कुणी करू जाणं? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संतांच्या मध्येच फक्त स्वभाव आहे. लोह लागे परिसांगी तोही भूषण झाला, जगी सरिता ओळा उगा गंगे मिळून झाल्या, गंगा चंदनाच्या वासे चंदन तर झाले स्पर्शे. सोपं आहे का? अग्निरूप अग्निभाजी गेले ते अग्निरूपाची ओढी ठरली, दयानं मागे उरले नाम रूप गुण. हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. म्हणून कसं आहे की संतांच्या सहवासात गेल्यानंतर अखंड जीवन उद्धरून जाण्याचं काम हे संतांच्या माध्यमातून होतं. आणि एवढा अधिकार आहे संतांचा की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला बघा. नुसता वाल्मिकी झाला नाही, प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी, रामनवमी येणार आता नाही का, प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी वाल्मिकीने रामायण लिहून ठेवलं की रामानं जन्माला आल्यानंतर अवतार कार्यात कसं वागायचं आहे त्याचं संपूर्ण चरित्र लिहून ठेवलं. आणि रामाला त्याच्या बाहेर केसभर सुद्धा जाता आलं. हा संतांचा अधिकार आहे की नाही? म्हणून शक्ती आणि भक्तीशिवाय हे अशक्य आहे. शक्ती आणि भक्तीशिवाय म्हणजे आमच्याकडे सगळीकडे म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आमचे लोक मंदिरांमध्ये जातात. वास्तविक सांगा, आपण त्याला म्हणतो तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, सर्वज्ञ आहेस. म्हणजे आमच्या माऊलीने जर सांगितलं जे जे भेटे होत ते मानिचे भगवंत सगळ्यात मधले देव बघा. मला सांगा, ज्याला न मागता कळतं तो देव ना? मग तिथं गेल्यानंतर आमचा पद सारखा असाच का? काय हो, जाता ना मी मंदिरा, काय काय मागता सांगा बरं जरा, सांगाल काय? आमचे विद्यार्थी पण मागतात परीक्षेच्या वेळी. 360 अभ्यास काही करत नाही, देवाला जा म्हणलं तर पायरी चढत नाही, पण परीक्षे दिवशी न चुकता देवाला जाते. काय त्याच्या कृपेने पेपर सोपा जाणार होता बघा. ज्याला न मागता कळतो तो देव नव्हे, तरी पण त्याच्या पुढे असं आहे काय? आता मग ते म्हणते तसंच राहू दे. मग अहो काय गोष्ट आहे बघा की मनामधून त्याची उपासना, त्याची भक्ती विशुद्ध मनाने ज्यावेळी आपण करतो, न मागता देखील करतो. हा अनुभव मी घेतलेला बरं. हो, 100%. अहो आमच्या भगवंतांनी सांगितलं माऊलीने, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविषयी हाती धरून या, किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. मग एवढा जर तो तुमची काळजी करतोय तर तुम्ही कशाला त्याची काळजी करता? तुम्ही त्याच्याशी किती प्रामाणिक आहात, त्याच्याशी किती तुम्ही श्रद्धावान आहात, किती समर्पक वृत्तीने तुम्ही ती भक्ती करता, हे महत्वाचं नाही का? नाही का? आणि म्हणून लक्षात घ्या की ही परंपरा आज 12 वर्षाची झाली तुमची. मी 11 वर्षानंतर तुमच्याकडे आलो. ती समृद्धता निश्चितपणे तुमच्याकडे दिसली. खरंच मी त्या दिवशी प्रवीणवर खवळलो होतो. म्हणलं काही डोक्याचा भाग मी वक्ता बोलवलाय सांगलीवरनं, व्याख्यान ठेवलंय ग्रामपंचायतीच्या पायरीवर. वाहनं जात होती, वाहनं काय ऐकत नव्हती. आणि प्रत्येकाचं माहिती आहे तुम्हाला, आपल्याला मार्ग मिळत नाही तोपर्यंत पॉ चालूच असते. पुढे काय चालते त्याला काय देणं घेणं नसते. आणि त्या दिवशी बाजार तुमचा, मग तो काही विचारूच नका. आठवड्याचा बाजार म्हणजे घरातल्या माता भगिनींसह पोरा बाळांसह बाजारच होतो येऊन जाऊन. आणि त्या दिवशी मला बोलले तुमच्या गावात व्याख्यानाला शिवजयंतीच्या फेटे बिटे सगळ्यांच्या मस्तकावर बांधले तरी सांगितल्या भावानं, पण तेवढ्यातच गुंडाळला आम्हाला. म्हणले आज पुरता फेटाच घ्या. पण आज जे काही तुम्ही घातलेले वेढे आहेत ऐकून खरंच मन धन्य आहे. मला पुढच्या वेळी असं वाटतं की पुढच्या वर्षी या मंदिराचं प्रांगण सुद्धा पुरू नये. या गावातल्या प्रत्येकाला असं वाटावं, नवे नवे प्रत्येक हिंदू मात्राला
याच्या पलीकडे जाऊन जे काही काम करायचं आहे ते देश आणि धर्म राष्ट्र लक्षात घ्या. वारकऱ्यांनी धारकरी एकत्र आला तरच रामराज्य अस्तित्वात येणार आहे, तरच आमच्या पांडुरंगाचा जो काही विशेष आहे गुण तो अस्तित्वात येणार आहे. पुन्हा एकदा संत सत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून समांतर चालली तरच स्वराज्य येणार आहे आणि तरच स्वराज्य म्हणण्याचा हक्क तुम्हाला प्राप्त होणार आहे, अन्यथा नाही. विचार करा, माऊली 16व्या वर्षानंतर काय बरं मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 श्लोकांमध्ये भगवंताने सांगितली, व्यासाने 700 श्लोकांमध्ये लिहिली आणि माझ्या माऊलीनी ती तुम्हाला मला समजावी म्हणून 9000 ओव्यांमध्ये लिहिली. आता एका ओवीचा अर्थ किती? एखाद्या प्राध्यापकानं किमान 1000 पानांचा PhD म्हणजे प्रबंध शोध निबंध लिहावा एवढा अर्थ. अर्थात त्याच्या आकडेप्रमाणे बरं का माऊली, कारण मी त्याच्यापेक्षा घन अर्थ आहे, पण मी सांगितलं एका ओवीवरती एखादा प्राध्यापक किती विश्लेषण करेल? किमान 1000 पानांचा ग्रंथ तो लिहिल एवढं विश्लेषण एका ओवीमध्ये. अशा 9000 ओव्या काढा, गिगाबाईट मेगाबाईट किती आहेत तुमच्या, सापडेल काय तुमच्या मेमरी कार्डामध्ये किती आहेत? हे सोपं नाहीये. ज्ञानी यांचा राजा आहे तो, कैवल्य मूर्ती आहे, संजीवन समाधी. आज ही का बरं माऊलीला गेल्यानंतर मग आमचे सहकारी म्हणाले मला आल्यानंतर, बापू आळंदीत राहिल्यापासून चैतन्याचा अनुभव आहे. होय म्हणलं, 100%. कारण प्रत्यक्ष माऊली ते तर चैतन्य रूपानं आहे, काय येणार नाही अनुभव चैतन्याचा? ते देहूला गेल्यानंतर नाहीये, कारण कुडी सहित गुप्त झाला तुका. सदेह गेल्यामुळं देहू मध्ये गेल्यानंतर मला उदास होत, पण आनंदीमध्ये आल्यानंतर आनंदाच्या लहरी अंतःकरणामध्ये वास करायला लागतात. हा माऊलींच्या मधला आणि तुकोबारायांच्या मधला फरक आहे. पण आमचा बीज मंत्रच आहे, ज्ञानोबा तुकाराम दोघे एकत्रच पाहिजेत आम्हाला. वेळ प्रसंग पडला तर वैराग्य मूर्ती आम्हाला पाहिजे, आणि वेळ ज्यावेळी जेवी आम्हाला जीवन जगायचंय त्यावेळी मूर्तिमंत चैतन्य आमच्या सोबत असायला हवाय. आणि म्हणून ज्ञानोबा तुकोबा हा आमचा बीज मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा. आता धारकरी संप्रदाय सांगण्यासारखं खूप आहे, पण एका तासात शक्य आहे का? आणि आमच्या माऊलीनं माहिती आहे इथं वारकरी संप्रदायाची मंडळी मला कधी कधी भीती वाटते, कारण संप्रदायामध्ये आमच्या नियम फार आहे. मगाशी आमची त्यांची चर्चा चालली होती, प्रवचन म्हणलं की 1 तासाच्या वर गेला की लगेच चोपदार येतो, आणि कीर्तनाची मर्यादा 2 तासाच्या वर जायला गेली की चोपदार येडच काढायला लागते. मग काय होतंय, सांगणाऱ्याला याद टाकायला पाहिजे, कारण पुढच्या वर्षी गावात सप्त्याला परत यायचं असते. गंमत अशी आहे, काय विचार करा की मगाशी तुम्ही सांगितलं आज शिवजन्म साजरा केला, माऊली तुम्ही धन्य आहात. पुढच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की तो मनामनात घराघरात प्रत्येकाच्या हृदयात कसा असावा ते आपण बघावं. पण त्यांचं जे लेकरू होतं ना, आमचा तो पूर्वरंग आहे कीर्तनाचा, मधली चाल घेण्याच्या आधीचा, कशासाठी आणि जगावे कसे विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, आणि जगू पांग फेडा वया माय हुचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. म्हणजे प्रत्यक्ष या मार्गांचे कशासाठी जगायचं, कसं जगायचं हे सांगणारा हा कीर्तनाचा पूर्वरंग आहे. आणि माऊली आज ज्या फाल्गुन महिन्यामध्ये आपण आहोत, तो फाल्गुन महिना हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा महिना आहे. त्यांच्याच सुपुत्रानं वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी आलेली जबाबदारी 9 वर्षामध्ये 134 लढाया मोठ्या, लहानाची पर्वा नाही, किती केल्या त्याला गणित नाही, पण 134 लढाया मोठ्या केल्या, एकाही लढाईमध्ये हार पत्करलेली नाही. व्यक्तिमत्व कसं, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, अशी मर्द मराठीची जात, विना शस्त्र वागा सवे झुंजणारा, मुखातील जीवा बळे तोडणारा, असा आमचा संभाजी. काय किती खूप खूप आहे. खरं म्हणजे केवळ संभाजीवर संस्कार कसा झाला हे सांगायला मला 3 तास लागतील, पण माऊली माफ करा, पण तुम्हाला एक नक्की सांगतो की कीर्तनाचा उत्तर रंग सांगत असताना संभाजी राजांनी जर काय केलं असेल तर आपल्या पित्याचं अधुरापुरं राहिलेलं काम काय घेतली होती, वडिलांनी प्रतिज्ञा काय घेतली होती, हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा. म्हणजे देवाची म्हणली, माझी म्हणली का नाही, रामराज्य आणायचं होतं, शिवराज्य आणायचं होतं, आणि ती स्त्रीची इच्छा आहे म्हणून आणायचं होतं. हे शिवछत्रपतींचं काम आहे. पुढे राहिलेलं काय होतं,
अजून काम अपुरं राहिलं, कारण गुणपुरं 53 वर्षाचं आयुष्य लाभलं. 38 वर्ष अखंड रणांगणामध्ये संघर्ष केला, निमोनिया झाला, जावं लागलं. हनुमान जयंतीचा दिवस जवळ आला. आता चैत्र शुद्ध पौर्णिमा, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि महाराज शिवछत्रपती जाताना सांगतायत, तुमच्या आमच्यासारखे विल लिहिलेली नव्हती. म्हणजे काय, इच्छापत्र लिहिलेलं नव्हतं. या लेकराला एवढं, तो काळ्या रानातला दाट, तो चावरातला दाट, एवढा 20 एकराचा, तो प्रवीण कामठेंच्या नावे, किंवा आमचं असलं काही लिहिलं नव्हतं. जे काही मिळवलं त्या सगळ्या अष्टप्रधान मंडळाला सोबत घेतलं. ऐकायचं ना तुम्हाला, कंटाळा नाहीत ना? हा. आणि मग असं काही विल लिहिलेलं नव्हतं, म्हणजे मृत्यूपत्र केलेलं नव्हतं. सगळ्यांना बोलावलं. त्या अष्टप्रधानातल्या लेकरांना नाही बोलवलं, कारण हे राज्य कोणाचं होतं? मालकी माझी नाही ना. स्वामी मी असलो तरी भारत मातेचा पती म्हणून आहे, पृथ्वीचा पती म्हणून आहे. म्हणून मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही. इथं वंशपरंपरेने काही मिळणार, जे काही मिळवायचं ते कर्तृत्वाला मिळवावं लागेल. कळलं का? इथं आयतं काही नाही. आणि मग जाताना सांगून गेले, आम्ही जातो, आमचा काळ झाला. सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. काशीचा विश्वेश्वर सुटलाय का अजून तरी? मशिदी पुढे हत्ती एवढा नदी आहे. तो कसा असेल याचा विचार करा. एक बाबरी पाडली तर आमचे साहेब काय म्हणाला? लक्षात आलं का? नाही आलं? अजून नंदी आहे तिथं हत्ती एवढा. आता मशिदी पुढे कसा असेल तेवढं सांगाल का? हे वैशिष्ट्य अजून अपुरं काम आहे. सिंधू कुठे आहे? पाकिस्तानात आहे. भूमी मुक्त झाल्या का? नाही, म्हणजे काम अपुरं आहे. पुढे सांगितलं होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेव्हा करणे अगत्य. ही धुरा कोणी घेतली? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली. आबासाहेबांचे संकल्पित ते काम करणे अगत्य. आणि मग वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी खूपच प्रसंग बरं का. या अगदी वयाच्या 2ऱ्या वर्षापासून कसा संस्कार होत गेला. आईच्या दुधाशिवाय वाढलेलं पोर धाराऊच्या दुधावर कसा मोठा झाला, आई साहेबांच्या संस्काराखाली कसा मोठा झाला, आणि आपल्या आबासाहेबांचं काळीजपणे कसं जाणून घेतलं, शुद्ध कसा ठेवला, अग्नीसारखा निखारा होता, स्पष्ट वक्ता होता. आणि बहुतेकांना तुम्हाला माहिती आहे, राजकारणात स्पष्ट वक्तेपणा चालत नाही. तिथंच बोंब झाली सगळी. याला काही सहन होत नव्हतं, आणि ह्यांना जे सहन होत नव्हतं ते अनेकांना आवडत होतं. आता त्यांची आवड जोपासत हे नव्हते, म्हणून हे त्यांना शत्रू वाटत होते. हे लक्षात घ्या. आणि म्हणून वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी बघा, 9व्या वर्षी हे पोरग आग्र्यात गेले, 7व्या वर्षी मिर्झा राजेशिंगाच्या छावणीमध्ये गेले. बरोबर आहे का? 9व्या वर्षी पोरगा मेला म्हणून बाप सांगतोय, 10वा 12वा 13वा घालतोय जिवंत असताना. अहो साधं कोणी म्हणलं चुकून एप्रिल फुल करायचं म्हणून सुद्धा, अहो जी तुमच्या लेकराला अपघात झालाय त्याचे आईबाप खाड कधी तिने वाजून एकुलते काय मोठे आमच्यावर अंशावर जेव्हा उठलास काय म्हणून नव्हे काय हो. आणि चक्क हा बाप सांगतोय की येता येता प्रवासाच्या दगदगीने संभाजी गेले. पण भावाला सांगतो, हे सांगण्या पाठीमागे महाराजच्या अंतःकरणामध्ये काय वेदना होत्या की स्वराज्याचा राजपुत्र 9व्या वर्षी या संकटात सापडलेला होता. 200 कोस औरस चौरस पसरलेलं मुघलांचं राज्य होतं. औरंगजेबासारखा क्रूर बादशाह राजत होता. स्वतःच्या बापाला ज्याने 4 वेळा विष मारलं, विष प्रयोग करून ठार मारलं, स्वतःच्या 4 भावांना देहाचे तुकडे तुकडे करून ठार मारलं, तो संभाजीला सोडणार होता का? तो सुरक्षित राहावा म्हणून एका ब्राह्मणाच्या घरी ठेवून येता येता पोराचा काळ झाला, तो मेला म्हणून सांगण्याचं धाडस महाराजांनी केलं. आणि लोकांना ते खरं वाटावं म्हणून स्वतःच्या हाताने तो जिवंत असताना त्याचा 10वा 12वा केला. कुठल्या बापाच्या अंतःकरणाला वेदना नसतील झाल्या सांगा? कारण कदाचित नियतीने करून घेतलेलं कर्म त्यांच्याकडे आहे. कारण ज्यावेळी संभाजी छत्रपती गेले ती मृत्युंजय अमावस्या, फाल्गुनी अमावस्या याच्या पूर्वी 28 युगात रोज आल्या हो. पण 350 वर्षापूर्वी आलेली फाल्गुनी अमावस्या मृत्युंजय होऊन गेली, धर्मवीर अमावस्या होऊन गेली, ती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे. हो, त्यांना अग्नी नाही मिळाला, त्यांना चिता नसीब नाही झाली.
त्यांची अंत्ययात्रा नाही निघू शकली. 40 दिवस पकडल्या गेलेल्या क्षणापासून मराठ्यांचा हा छत्रपती रोज मृत्यूकडे एक एक पोहून चालत होता. उंटावरती उलट बसवण्यात आलं होतं. पाठीला तक्ते कुलाह, मान आणि हात एकत्र बांधले जातील अशा कुलूपबंद पेटीमध्ये अडकवण्यात आलं होतं. पाठीच्या माकड हाडापासून मस्तकापर्यंत आणि डोक्यावरती त्रिकोणी विदूषकी इराणी पद्धतीची लाकडी टोपी घालण्यात आली होती. अंगावरती त्याला सांगा थोडं बाजूला जाऊन बोला. गोष्ट अशी की उलट बसवण्यात आलं होतं. कर्टाचे कपडे, ज्याला कीर्तन किंवा बारदान म्हणतो आपण, याचे कपडे त्यांच्या अंगावरती घालण्यात आले होते. काळ तोंडाला फासण्यात आलं होतं आणि ज्या उंटावरती बसले होते त्या उंटाला भाल्यानी किंवा पैलनी टोचलं जात होतं. तो उंट खाली उड्या मारायचा. त्या तक्ते कुलामध्ये अडकलेल्या आमच्या संभाजी राजाचा आम्ही कवी कशांचे काय हाल होत असतील याचा विचार करा. या फाल्गुनी अमावस्येच्या निमित्ताने ज्यांनी पायातलं घालणं पाळले त्यांना सुद्धा हा अनुभव नक्की असेल की अनवाणी चालताना चुकून एखादा खडा आला तर थेट कळ मस्तकात जाते, तोंडातून आई शब्द बाहेर पडतो आणि डोळ्यात टचकन पाणी येतो. पण या माझ्या राजाला 40 दिवस रोज देहावरचा एक एक अवयव तोडला जात होता. 14 दिवस अन्न पाणी घेतलं नाही आणि रोज मृत्यूच्या दिशेने एक एक पाऊल माझ्या राजाचं पडत होत. तेज पुण्य तेजस्वी आखे निकल गई पर झुकी नाही. किती किती डोळे पाणीदार, किती बाणेदार त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन वडिलांनी फोडलेली सह्याद्रीची सिंह ढरकाळी ज्यानं ऐकली होती तो संभाजी राजा, ज्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघण्याचं धाडस त्या क्रूर कन्या औरंगजेबाला सुद्धा शक्य झालं नाही. असे तेजपुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुकी नाही. पहिली शिक्षा देण्यावाली यांचे डोळे काढावे. तप्त तापलेल्या सळया त्या मराठ्यांच्या छत्रपतींच्या डोळ्यात घुसवण्यात आल्या आणि डोळे बाहेर काढले गेले. कवी कलशांवरती आधी शिक्षा आली, मग त्यांच्यावरती आली. प्रत्येक वेळी कवी कलशांचे हाल बघून तरी संभाजी राजांनी नको म्हणावं, इस्लाम कबूल करावा ही धारणा होती त्या औरंगजेबाची. पुन्हा चीप छाटली, खालचे वरचे ओठ काढले, खालचे वरचे दात पाडले, हातापायाच्या बोटांची नखं उपसली, हातापायाच्या बोटांची पेर तोडण्यात आली. अंगावरची साल, दुधावरची साल बाजूला करावी एवढ्या सहजतेने देहावरची साल रोज बाजूला केली आणि मिठाचं पाणी मारण्यात आलं. आणि मृत्युंजय अमावस्ये दिवशी देहाचे तुकडे कसे केले टाचे कडून डोक्याकडे केले. 14 दिवस माझ्या राजानं अन्न पाणी घेतलं नाही. आज ते बलिदान तसं पत्करलं म्हणून राजाच्या प्रत्येक थेंबात पुन्हा एक नवा हिंदुस्थान उभा राहिला, नवा महाराष्ट्र उभा राहिला आणि त्या औरंग्याची माती या महाराष्ट्राच्या मातीतच पुन्हा करावी लागली. आणि 3.5 गज जमीन या नगरच्या किल्ल्यातून परत दौलताबादच्या या भद्रा मारुती शेजारी आम्हाला त्याला द्यावी लागली. खुलताबाद ही भूमिका आहे. संभाजी राजांचं बलिदान हे नाथांच्या समाधी इतकं, माऊलींच्या संजीवन समाधी इतकं, दधीचींच्या स्वतःच्या आत्मदहना इतकं संभाजी राजांचं बलिदान सुद्धा त्याच ताकदीचं आहे. लक्षात घ्या. चोखोबारायांच्या विचार करा काय सांगितलं. आज्ञा दिली म्हणले जावा. चोखोबाराय गावकुसाच्या त्या कोसळली गावकुस, त्या गावकुसावर चोखोबाराय काम करत होते आणि गावकुसाची भिंत कोसळली आणि विठ्ठल 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 असा ध्वनी येत होता. शोधायचा कसा माझ्या चोख्याला. पांडुरंगाने सांगितलं जा म्हणले आणि इथं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतोय तिथं जा म्हणले. ती माझ्या चोख्याच्या आस्ती आहे, ते घेऊन या. अरे ही निष्ठा आहे की सगळा देह जरी गेला तरी श्वासातून ज्यांचं जगणच तो श्वास झालाय, ज्यांचं जगणच तो प्राण झालाय, असा तो विठ्ठल आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जया पुढे पिके पुढे. हे सोपं आहे का? कसल्याच 3 अक्षरांचे रस आपल्याकडे शिवाजी आणि संभाजी. महामंत्र आहे नवे शब्द साधा, महामंत्र आहे नवे शब्द साधा. जयाच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा, शत्रूची बाधा.
नुरे देश अवघा जयाचे अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी महासंजीवनी मंत्र आहे. शिवाजी हा शब्द उलटा करा बरं. शिवाजी हा शब्द उलटा करा बरं. कळलं का? मग कंटाची आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा फास लागल्यावर कोणी सोडवणार? मग बघा काय करायचं. या तेजाची उपासना करायची, उजाची उपासना करायची, पराक्रम पौरुष साहस धाडस शौर्य धैर्य यांची उपासना करायची, की काळोख्या रात्रीची उपासना करायची, जी गुलामगिरीची असेल, दास्यत्वाची असेल. ज्या औरंग्याच्या प्रवृत्तीने संभाजी राजांचा घात केला, ती औरंग्याची प्रवृत्ती आजही जिवंत आहे की नाही मला सांगाल काय हो? परवा शाहीनबागचं झालेलं आंदोलन काय सांगते माहितीये तुम्हाला? काय सांगते माहितीये? वारिस पठाण सारखा कुत्रा बोलतो 10 करोड 100 करोड को भारी आहे. हे बोलणं किती मस्तीच आहे तुम्हाला माहितीये? कोणाचा निपात करायचंय त्याला? पाकिस्तान, बांगलादेश, इसिस, जैश ए मोहम्मद, हिंदुस्थानचे तुकडे करायला बसलेल्या असंख्य प्रवृत्ती म्हणजे याच औरंग्याच्या शिल्लक आवृत्ती आहेत. यांची जोपर्यंत अंत्ययात्रा निघत नाही तोपर्यंत संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा पुढवील काय हो? नाही होणार आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे आपण सजग असलं पाहिजे. अनेक ठिकाणी धोका आपल्या घरापर्यंत आलेला आहे, आपल्याकडे असणाऱ्या त्या चिटकाच्या माध्यमातून आलेला आहे, आपल्या घरामध्ये असणारा दूरचित्रवाणी नावाच्या संचाच्या माध्यमातून आलेला आहे. सर्व धर्म समभावाच्या अनेक संकल्पना आमच्या मनामध्ये रुजवलेल्या आहेत. आमच्या ते शिकलेले लोक आमच्या हिंदू सण वार रूढी परंपरावर आक्षेप घ्यायला लागलेले आहेत. आता म्हणे होळीत पोळी का घालायची? कळलं का? गुढीच का उभा करायची? ज्या तुकोबरायांनी, ज्या चोखोबरायांनी, ज्या जनाबाईंनी, ज्या नामदेवरायांनी, ज्या माऊलींनी या सगळ्या गुढींची वर्णनं केलेली आहेत. नवे नवे प्रभू रामचंद्र कृष्णापासून चालत आलेल्या या सगळ्या परांच्या वरती आमच्यात शिकलेली लोक आक्षेप घ्यायला लागली. एक वेळ थेट शत्रू परवडला, पण आमच्यात तुकोबराय म्हणतात सांगा सांगा कोण कोण वाहन ते कार्तिकांचा टाका संघ नमगे खरे म्हणाल. म्हणजे बुद्धिवंताच्या फार नादी लागू नका म्हणते. कारण यांच्या नादी लागलं की काय होतं माहितीये का? पोहायला न येणारा तर बुडणारच आहे, पण पोहायला येणारा देखील दगड बांधून उतरेल. म्हणजे काय होईल? पट्टीचा पोहणार देखील दगड बांधून उतरला तर काय होणार? तो सुद्धा म्हणजे सर्वनाश ठरला. कळलं का? सकाळ त्याला सोनं बनायची परंपरा झाली आमच्याकडे. पाश्चात्यांच्या पोखंड्यावरती पोस्टर पडलेले खरकट सुद्धा ज्यांना पक्वान्न वाटायला लागली ते हे शिकेल तो टिकेल आणि तो देश. म्हणून माऊली आपल्याला दिलेली परंपरा ही भक्ती आणि शक्तीची फार हुशार आहे. त्या औरंग्याच्या अवलादीची जोपर्यंत अंत्ययात्रा निघू शकत नाही तोपर्यंत संभाजी महाराजांची अंत्ययात्रा पूर्ण होऊ शकत नाही. ज्या ताकदीने शिवजयंती केली हो त्याहीच ताकदीने किंबहुना आज जे सुद्धा उपस्थित आहेत तुम्ही सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यावाच. माता भगिनी आभार वृद्धांचं. पण शेवटच्या दिवशी मृत्युंजय अमावस्येला हो तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने आज जे उपस्थित आहेत त्यांच्यासह 2 तास व्यवसाय बंद राहिले तरी हरकत नाही. कारण पुढे निरंतर चालू पाहिजे असतील तर आज 2 तास दिल्याचं दुःख मानायचं काही एक कारण नाही. कुठल्याही बंदला दिवसभर बंद चालू शकतो, पण आपल्या धर्माचं काम आलं तर रोज रोज बंद. आमचं काही पोटपाणी नाही का? तेवढ्यावर जगलायचं. धर्माचं काम आलं की सगळं असं होतंय. तेव्हा ती राष्ट्रनिष्ठा कमी पडू देऊ नका. मोठ्या ताकदीने संभाजी महाराजांच्या अंत्ययात्रेमध्ये आपल्याला जायचंय. त्यांची अंत्ययात्रा मोठ्या ताकदीने काढायची आहे. संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितादहन करायचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी मुद्दामून भगवा ध्वज घ्या. सगळ्यांनी असे मस्त आज जसे घातले तसे अंगावरती भारतीय वेश घाला, मस्तकावरती शिरस्त्राण घाला, भगवे फेटे नेसा, कपाळावरती मंगल तिलक घ्या, गावातल्या मंदिरात या, ग्रामदेवतेला नमस्कार करा, महाआरती करा, तिचा आशीर्वाद घ्या, हातामध्ये साखरेची ताटं घ्या आणि उभ्या गावामध्ये 9 वर्षाची शोभायात्रा काढा आणि सगळ्यांना आलिंगन देऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन 9 वर्षाच्या सदिच्छा द्या. लोकांना त्यावेळी तरी कळायला लागेल हे 9 वर्ष आपलं आहे आणि ते तुमच्या माझ्या जीवनात यावं म्हणून संभाजी महाराजांचं बलिदान लक्षात घ्या. हिंदूंच्या जीवनात येणारा गुढीपाडवा हा निरंतर चालू राहिला पाहिजे म्हणून संभाजी महाराजांचं बलिदान आहे. यानंतर इथं फलक लिहिलेले सुवर्ण सिंहासन हो पाची पातशाह्यावरती मुघलशाही पायाखाली धावून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 रायगडावरती महाराजांनी हिंदू पतपातशाहीचं सिंहासन उत्पन्न केलं. सोपी होती का ही बाब? जगी मिळेंचे बादशाह बहुत झाले, पृथ्वीवर मिळेंचे बादशाह बहुत झाले, परंतु हिंदू पतपात
बादशाह झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. कारण हिंदू नाही स्वतः स्वाभिमानानं जगता येतं, हिंदू नाही स्वतःचं संरक्षण करता येतं, हिंदू नाही स्वराज्याचं व्यवस्थापन करता येतं, स्वतःचं संरक्षण ते स्वतः करू शकतात. हा आत्मविश्वास महाराजांनी त्या सुवर्ण सिंहासनाच्या माध्यमातून तयार केलेला आहे. ते सुवर्ण सिंहासन म्हणजे दहशतवादाची माती करणार, त्याची प्रेरणा देणार, माती करण्याची प्रेरणा देणार, निपात करण्याची प्रेरणा करणार, नामशेष करण्याची प्रेरणा देणारा ऊर्जा स्रोत आहे. आणि म्हणून ते 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन पुनरपी रायगडावरती, त्याच्याशिवाय अन्य दुसरं कुठलं त्या ताकदीचं उंचीचं स्मारक शिवाजी महाराजांचं आपण करू शकू काय? नाही. आणि म्हणून ते 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन पुनरपी एकदा रायगडावरती उत्पन्न झालं पाहिजे. पण हे असं तसं होईल का माऊली? नाही. घरातली सून आणताना जर 10 तोळे घालत असाल तर महाराजांच्यासाठी 2 तोळे द्यायला काय अडचण आहे का? आहे का? सामान्यातल्या सामान्य माणसाने देखील जो अगदी 300 रुपये मजुरीवर जातोय त्याने सुद्धा किमान 1-2 ग्रॅमचे पैसे द्यायला हवे. हो, घराघरामध्ये जावा. प्रत्येकाचा वाढदिवस असेल, कुणाच्या घराचं आईचं वडिलांचं 10वा 13वा किंवा स्मृतिदिन असेल, वर्षश्राद्धाचा सुखाचा प्रसंग असो, दुःखाचा प्रसंग असो, प्रत्येक वेळी काही ना काही निमित्त करून जो काही दान धर्म कराल त्याच्याऐवजी सध्या हे 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहाचं उत्पन्न झालं पाहिजे यासाठी आपला कर्तव्य निधी पडू द्या. उत्तमातला उत्तम पडू द्या. हो, एरवी बिना मानधनाच्या माझ्यासारखे भक्ती आणली तरी हरकत नाही. पण होणारा सगळा खर्च हा आपण सुवर्ण सिंहासनासाठी देऊया. ज्या पद्धतीने आमच्या गावामध्ये अशी भव्य दिव्य मंदिर उत्पन्न राहिली, ती त्याच्यावरती भगवे ध्वज राहिले, माता भगिनींच्या मस्तकावरचं कुंकू राहिलं, जे त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाच्या उत्पन्न होण्यामुळे राहिलं, हिंदू पदपातशाहीच्या निर्मितीमुळे राहिलं, त्या 33 कोटी देवांचं अस्तित्व टिकवणाऱ्या त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाची पुनर्निर्मिती हे तुमच्या माझ्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांकडून कर्तव्य निधी हा दिवसेंदिवस वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा या वृत्तीनं होत राहिला पाहिजे. करायचं ना? हा, ते सुद्धा सांगण्यासाठी तुम्हाला अनेक उपक्रम आहेत आणि खूप काही सांगण्यासारखं आहे. एक एक प्रसंग महाराजांच्या जीवनावरचे 3-3 तास बोलावे असे आहेत. पण तुम्हाला काय वाटेल माहिती काय? आयला पंक्तीला बसल्यावर किती घालावं ह्याला काय अक्कल बिक्कल म्हणजे पोट आमचं आहे. तुमची ही गुप्तता संपण्याआधी मला सेवेला पूर्णविराम द्यावा लागतोय. खरं तर बोलायचं खूप होतं, परंतु तुमच्या सगळ्यांचा तो शिवजयंती मला उत्साह पाहिला आणि एकूणच मी सुद्धा त्यामध्ये स्वतःला हरवून गेलो. म्हणजे काय, देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन बसलो, अशी अवस्था माझी सुद्धा झाल्यामुळं काही बोलता आलं नाही. परंतु झालेली जी सेवा आहे ते निश्चितपणाने पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबा, तुमच्या नगरीचं ग्रामदैवत भैरवनाथ ज्यांच्या प्रांगणामध्ये बसलेलं ते हनुमंतराय, गुरुजींनी म्हटलं होतं तुमच्या हनुमंतरायाची मूर्ती पाहिल्यानंतर फार प्रसन्न झाले. आणि तारुण्यामध्ये मारुतीराय कसे दिसत असतील त्याचा जर म्हणले काही आनंद घ्यायचा असेल तर म्हणजे शिंगवे गावाच्या मारुती मंदिराला भेट द्या. हे तुमच्या गावच्या मारुतीरायाचं वैशिष्ट्य. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. अशी तेजपुंज तेजस्वी खऱ्या अर्थानं भक्ताचा शिरोमणी असणाऱ्या हनुमंतरायांचा जन्मकाळ सुद्धा आता जवळ आलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे आपल्या घरातली प्रत्येक संतती ही त्या तेजस्वी मारुतीरायांसारखी व्हावी, बलोपासना करणारी व्हावी, सूर्यनमस्कार जो बैठका मारणारी व्हावी. अनायासे भगवंताच्या प्रांगणामध्ये एवढं मोठा आवार आहे. आमच्यातल्या तरुण बांधवांनी आमच्या लेकरांना ही सूर्योपासना, ही बलोपासना शिकवण्याचं सामर्थ्य घ्यावं आणि उद्याची एक अत्यंत शक्तिशाली बलशाली पिढी भारताची घडवण्याचा वसा वारसा तुम्ही घ्यावा. पहाटे उठण्याची सवय लावावी, चांगलं पाठांतराची सवय लागावी आणि मारुतीरायाची महाआरती अत्यंत खड्या आवाजामध्ये स्तोत्र सुद्धा कसं झालं पाहिजे, मारुतीरायाचं आहे ते भूमंकार झाला पाहिजे. व्योमेरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता
सकळा उठवी बळे. हल्ली आरती सुद्धा मगाशी आता सांगणार आहे, आरती सुद्धा म्हणताना काय होते माहितीये काय, ते केव्हा एकदा माप पडेल असा एक आमचा प्रयत्न असतो. कृपा करून तसं काही करू नका. कसं होते माहितीये का, मागचा शब्द कानावर येण्याआधी पुढचा शब्द आढळलेला असतो आणि त्यामुळे झालंय काय, सुख करता दुःख हरता, ते बहुतेक त्यालाच दुःख द्यायचं काही करू नका. अशी आमची चालू पद्धत. तसं काय करू, संकटी पावे तर संकटी पावे, त्यांची संकष्टी असत्या. केव्हा एकदा चंद्रोदय होतोय आवडतोय आरती करून जेवायला पाना बसतोय, ही काही पहिला ही पद्धत बरोबर नाही. तेव्हा संकटी पावावे आहे, निर्वाणी रक्षावी, निर्वावे नाही, निर्वाणी रक्षावे, निर्वाणीच्या प्रसंगाला रक्षण कर. असं खूप काही आहे. आता सगळं सांगत बसायला तर वेळ नाही, माऊली सांगतील तुम्हाला. मोठी परंपरा तुमच्याकडे लाभलेली आहे. रागावू नका, चुका काढल्या दोष काढल्या तरी तुम्ही इथून पुढे तरी किमान पुढच्या पिढीला शुद्ध स्पष्ट स्फटिक जैसे महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिक कसं असतं, आर पार दिसणार असतं, कळलं का. तसा तो उच्चार शुद्ध असावा, स्पष्ट असावा, भक्ती शुद्ध असावी, अंतःकरण शुद्ध असावं, वर्तन शुद्ध असावं, आचार शुद्ध असावा. अशा पद्धतीची सेवा जी आज तुमच्या समोर करता आली ती शिवशंभू चरणी, सगळ्या तुमच्या ग्रामदेवतांच्या चरणी, तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायांच्या माऊलींच्या चरणी आणि तुम्हा सगळ्या धारकरी बंधूंच्या चरणी समर्पित करतो. इथं मी माझ्या काही बुद्धीचं वाणीचं हे काही कौशल्य नाही, जे सद्गुरूंच्या कृपेला प्राप्त झालं. मुळात आमच्या कीर्तन परंपरेमध्ये पहिलं म्हणलं जातं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आणि त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासरूका. सद्गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन आबासाहेब वासकर आणि धारकरी संप्रदायाचे आमचे सद्गुरू आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आशीर्वादातून, यांच्या कृपादृष्टीतून जे काही मला प्राप्त झालं होतं ते तुमच्यापर्यंत फक्त मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये, आवेशामध्ये माझ्याकडून आपल्या मनाला लागणारं दुखवणारं काही गेलं असेल तर ती माझ्या कामाची, आपल्या लेकराची चूक समजून, आपल्या भावाची चूक समजून माझ्या पदरात टाकावी. परंतु इथून जाताना जे उदात्त आहे, जे उत्तुंग आहे, जे स्वीकारार्ह आहे ते मात्र सोबत घेऊन आपण जावं. त्यासाठी लागणारी शक्ती, युक्ती, बळबुद्धी, प्रेरणा भगवंतांनी आपल्याला द्यावी, माऊली ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला द्यावी, शिवरंबाजी संभाजी महाराजांनी आपल्याला द्यावी अशी त्यांच्याकडे विनंती करतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना जय श्रीराम करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुण्यश्लोक महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू